पंचायत समिती मोर्शीमधील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चे आयोजन झेनिथ कन्सेप्ट इंग्लिश स्कूल तळणी येथे करण्यात आले आहे। सदर प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नुकताच पार पडला। सदर प्रशिक्षणाला तालुक्यातील एकूण 9 केंद्र आणि नगर परिषद मोर्शी परिक्षेत्रातील एकूण 248 शिक्षक उपस्थित होते। याच प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 आणि तिसरा टप्पा दिनांक 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 असे प्रत्येकी 5 दिवसीय प्रशिक्षण 3 टप्प्यात आयोजित केले गेले असून तालुक्यातील जवळपास 800 शिक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे। माननीय संचालक SCERTM पुणे तसेच माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था अमरावती यांचे निर्देशानुसार श्रीमती प्रज्ञा भवरे अभ्यंकर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मोर्शी यांच्या नेतृत्वात शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट समन्वयक श्री अविनाश उसगावकर यांच्या मार्गदर्शनात गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, विषय तज्ञ तसेच विशेष शिक्षक प्रशिक्षणाच्या यशस्वीकरिता कार्य करीत आहे। जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर विजय शिंदे, डॉक्टर राम सोनारे यांनी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन मार्गदर्शन केले आणि प्रशिक्षण व्यवस्था सुविधांबाबत समाधान व्यक्त केले। हे प्रशिक्षण खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं आहे। चांगले या अनुषंगाने आपण बोलू शकतो की आतापर्यंत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत प्रशिक्षण होत होतं, पण आता यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1ली पासून ते 12वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं हे प्रशिक्षण आहे। जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन आहे त्या नवीन धोरणामध्ये जे अध्ययन निष्पत्तीनुसार जे मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते अत्यंत या अभ्यासक्रमामध्ये जे उपयुक्त असं मार्गदर्शन आमचे RP या ठिकाणी देते। हे प्रशिक्षण आदरणीय गायकवाड साहेबांनी सांगितल्यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम जे आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार त्यामध्ये जे काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांनुसार राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखडा तयार झाला आहे आणि त्याच्यामध्ये काही बाबी अशा केलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण म्हणजे आत्मनिर्भर करावं, विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर तोंड देण्याचं त्याला कौशल्य प्राप्त व्हावं या दृष्टीने क्षमता आधारित मूल्यांकन आहे किंवा होलिस्टिक रिपोर्ट कार्ड आहे या पद्धतीचे आणि शाळा मूल्यांकनाचा जो आराखडा आहे, शाळा मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा त्याबद्दलची या प्रशिक्षणामधून माहिती दिली जाणार आहे आणि हेतू एकच की विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करता यावी यासाठी त्यांना सक्षम नागरिक बनवणे हा हेतू आहे। सदर प्रशिक्षण हे शिक्षकांना सक्षमी करण्यासाठी आयोजित केलेलं आहे। माननीय उपसंचालक तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक असं एकत्रितरित्या यांचं 6/2/2025च्या पत्रान्वये त्या शिक्षकांचं सक्षमीकरणाचं प्रशिक्षण आपण तिथे आयोजित केलेलं आहे झेनिथमध्ये आणि त्यातले जे टप्पे आहेत ते 3 टप्पे आहेत। पहिला टप्पा आहे 10 ते 14 दिनांक 10 ते 14, दुसरा आहे 17 ते 22 आणि तिसरा आहे 24 ते 28 अशा 3 टप्प्यामध्ये आपण शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहोत। त्याचप्रमाणे या प्रशिक्षणामध्ये पहिल्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतचं संपूर्ण शिक्षकांना आपण प्रशिक्षण देणार आहोत। प्रत्येकी 150 रुपये पर डे प्रमाणे या प्रशिक्षणाला पैसे प्राप्त झालेले आहे आणि त्याप्रमाणे आपण खर्च करणार आहोत। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।